इस वर्ष बारिश का अनुमान कैसा रहेगा, इस ओर सभी किसानों का ध्यान लगा हुआ है। फसल की स्थिति का अनुमान, भारी वर्षा, सूखा, देश की आर्थिक स्थिति, राजनीतिक भविष्यवाणी, पृथ्वी पर आने वाले संकट, विदेशी शत्रुओं से होने वाले खतरे जैसे कई प्रश्नों के अनुमान लगाने वाली खेंडवल की भविष्यवाणी पर किसानों और राजनीतिक नेताओं का ध्यान केंद्रित रहता है। ऐसे में हाल ही में पहलगाम में हुए आतंकवादी कायरतापूर्ण हमले के बाद पूरे देश में गुस्से की लहर फैल गई है, तो दूसरी ओर पाकिस्तान के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग जोर पकड़ रही है और किसी भी स्थिति में युद्ध होने की संभावना जताई जा रही है। इसलिए इस पृष्ठभूमि में भेंडवल की भविष्यवाणी का बहुत महत्व बढ़ गया है। युद्ध होगा या नहीं, ये भी इस भेंडवल की भविष्यवाणी में बताया गया है। इस वर्ष भेंडवल की प्रसिद्ध भट्ट मांडनी में फसलों के बारे में कपास, ज्वार, तूर, मूंग, उड़द, चावल, मोठ, अलसी, लाख, मटर, गेहूं और चना की फसलें सामान्य रहने की संभावना बताई गई है। वहीं सोयाबीन और बाजरा की फसलें अच्छी होने की भविष्यवाणी की गई है। देश के बारे में किए गए पूर्वानुमान में इस वर्ष देश में प्राकृतिक आपदा ने रक्षा विभाग मजबूत रहने, लेकिन विदेशी देशों से परेशानी होने और आर्थिक स्थिति कमजोर रहने का अनुमान लगाया गया है। बारिश के बारे में इस वर्ष जून, जुलाई और अगस्त महीने में सामान्य बारिश और सितंबर महीने में बेमौसम और अधिक बारिश होने की भविष्यवाणी की गई है। ये भविष्यवाणी घट मांडनी के नाम से पूरे महाराष्ट्र में प्रसिद्ध है। बड़ी संख्या में किसान और राजनेता इस पर विश्वास करते हैं और उसी के अनुसार अपना काम करते हैं। देखिए संवाददाता संतोष कुलथे की रिपोर्ट। या वर्षीचे भेंडवळच्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे पीक पाणी जे आहे ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे, पेरणी सार्वत्रिक होणार नाही। दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल। तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे। चौथा महिना सुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा आहे। एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा या वर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं भाकीत या ठिकाणी वर्तवलं जाते। तसंच जे राज्याची परिस्थिती, देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील। तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे। जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही, राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे। आज गेल्या 45 वर्षापासून मी हे भाकीत सांगतो, पाहतो मांडणा, पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही। राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही। त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही, परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते। पुरी गायब आहे तर काही पुरी गायब आहे। पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट, नैसर्गिक संकट येऊ शकते। तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते। पृथ्वीचा भाग काही आपला जाऊ शकतो का? देशाचा भाग इतर राज्यात नाही, देशाचा भागाचा नाही सांगता येत। त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात। तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे, त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते। परंतु जर झालंच तर मात्र महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल। त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल। पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे। पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पृथ्वीचा नाश होणे। तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं। याप्रमाणे यावर्षीचं भेंडवळच्या मांडणीचं भाकीत होतं। पीक परिस्थिती कशी राहील? पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील, कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील। ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदी राहील। एकदम उडदाचं पीक जे आहे जे साधारण पीक येईल, नासाडी येईल काही भागात, पण उडदाच्या भावात तेजी येईल। मूग साधारण राहील, तिळाच्या भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे। गहू, हरभरा हे रब्बी पीक आहेत, एकूण मोगम आहेत। तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत, काही ठिकाणी नासाडी होईल आहे। त्यामुळे तेलवानाचे भाव वाढतील, तेलाचे भाव वाढतील। महाराज, देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार? आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील। आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता काय? शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला
त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या पेरणीची घाई करू नये. भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये. जर केली तर त्यामुळे दुबार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते. म्हणून पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता. पारावरची मांडणी आपली घट मांडणी याचं सरास काय दोन्ही येतं. पारावरची जी घट मांडणी आहे त्याच्यात माल तांबडा पडलेला आहे. त्यामुळे इकडे सुद्धा दाखवते की पाऊस जास्त आहे तर मालाची नासाडी होईल आणि मालाची नासाडी झाल्यामुळेच पाहिजे असा मालाला भाव भेटणार नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती विस्कटलेली राहील आणि राजावर तणाव असल्यामुळे